नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी. 19व्या हप्त्याचं वितरण, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा, या संदर्भात या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचंच आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महिलांसाठीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो. शिलाई मशीन वाटप असतो किंवा वेगवेगळ्या महिलांसाठी योजना आहेत, बचत गटासंदर्भातल्या ज्या योजना आहेत, या योजनांची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपला मेन आणि महत्त्वाचा टॉपिक सुरू करूया, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्त्यासंदर्भात वितरण कधी होणार, हा तुमचा प्रश्न होता. तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. होय, बरोबर आहे. खुशखबर आहे तुमच्यासाठी. पहा, 19वा हप्ता, ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता, तो 19वा हप्ता आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी फायनली देण्यात आलेली आहे आणि वाटपाला सुरुवात होत आहे. या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवरती, लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी हप्ता वितरण करण्यासाठी ऑफिशियल शासन निर्णय आलेला आहे आणि शासन निर्णयानुसार हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. निधी मंजूर झालेला आहे, फक्त आणि फक्त DBT होणं बाकी आहे. हे पैसे खात्यामध्ये पडण्यापूर्वी बऱ्याच महिलांना महत्त्वाची सूचना आहे. पहा, लाडकी बहीण योजनेची KYC दुरुस्त करण्यासाठी जी तारीख दिलेली आहे, त्या तारखेच्या आतमध्ये तुमची KYC दुरुस्त करून घ्या, अन्यथा तुम्हाला योजनेतून कायमचं बाद करण्यात येईल. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, पहा, ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरपासून पैसे आलेले नाहीत, अशा लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये नक्कीच आनंदाची बातमी मिळेल. ती म्हणजे काय असणार आहे, तर राज्य सरकारकडून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत, डिसेंबरपासून ज्यांना पैसे आलेले नाहीत, त्या लाडक्या बहिणींनी KYC केल्याच्या नंतर, त्यांची KYC दुरुस्त झाल्याच्या नंतर त्यांना या योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट केलं जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासूनचे प्रलंबित असणारे हप्ते देखील तुम्हाला मिळणार आहेत. लवकरच या संदर्भातला शासन निर्णय देखील जारी होईल. आता जानेवारीचा हप्ता वितरण संदर्भातला हा शासन निर्णय आहे. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, वाटप सुरू होण्या अगोदर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, KYC दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळेल.